शीतले, क्या कर रही है? काय नाही. फोन कुठे आहे तुझा? हाय की. अगं किती फोन करते मी तुला. सॉरी लक्षात नाही आलं. लक्ष कुठे आहे तुझं? आणि काय झालं? काय नाही. अगं मग कशाला टेन्शन घेतेस एवढं? तुझ्या चेहऱ्यावरच कळतंय. काय चाललंय काय कळना झालंय. म्हणजे अगं मी उन्हानं चक्कर येऊन पडले तेव्हा त्या हर्षवर्धननी मला उचलून घरी आणलं, ते बी अख्ख्या गावासमोर. तो परत संध्याकाळी घरी आलता नारळ पाणी घेऊन. त्याला थँक्यू म्हणायला हातात हात घेतला आणि नेमका आजा आला आणि त्यानं ते बघितलं. कसं वाटलं असेल आजाला. काय बोलला बी नाही माझ्या संग. अगं तिथे सगळे असतील ना म्हणून बोलला नसेल तुझ्या बरोबर. नाही, आजाला अजिबात आवडलं नाही. त्याच्या डोळ्यातच दिसत होतं. आणि मग आई बी बोलली की हर्षवर्धन तुला उचलून आणलेला आजाला आवडलं नाही म्हणून. यास्मिन, आजा काय गैरसमज करून घेणार नाही ना ग? अगं नाही ग, आजलही समजूतदार आहे. तो नाही गैरसमज करून घेणार. माझंच चुकलं. मीच हट्ट करून जायला नाही पाहिजे होतं. अगं तर तू तर काय मुद्दाम केलंयस वय? आजाला घेऊन गेले असते तर काय बिघडलं असतं वय? मला चक्कर आली तेव्हा तो तरी असता माझ्या संग. उगाच गावाला चर्चेचा विषय मिळाला. काय नाही चर्चा होत, आणि झाले तर होऊ दे. प्रत्येकाचं तोंड आपण थोडी ना बंद करणार आहे. पण आजा पुढं कोण काय बोललं तर त्याला कसं वाटेल? त्याचा फोन बी आला नाही. यास्मिन, माझा काय विचार करत असेल? नंतर वाचतो. वाचायला नाही देते. मग यात काही स्थळं आलेत, मला जी चांगली वाटली त्यांच्या खाली पेनाने टिक केलंय. त्यांना फोन करा. काय? तुम्हाला पोरगा बघायला सांगितलं. आता तुमच्याच्यानं काय होईना म्हणलं, आता मलाच काय तर करायला पाहिजे. घ्या, फोन करा. जयडे, अगं काय चाललंय तुझं? काय? अगं अशी का वागतेस तू? काय केलं मी आता? एक साधी इच्छा सांगितली होती, ती बी तुम्हाला पुरी करता येईना. अगं पण अजिंक्यचं लग्न तोंडावर आलेलं असताना तुला एवढ्या गडबडीत लग्न का करायचंय? करायचंय. आता पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलून वेळ वाया घालवायचंय का? समाधान, आता आळबीन बळबी तुझं लग्न करायचंच आहे ना, मग कशाला तुम्ही जाणताय? एखादं चांगलं स्थळ असेल तर बघायला काय हरकत आहे? आजा, लाव रे फोन. ही घ्या. हां हॅलो. हां नमस्कार. मी अजिंक्य शिंदे बोलतोय चांदोडीतून. ते पेपरमध्ये तुमची जाहिरात बघितली लग्नाबद्दलची. ते मामाच्या मुलीला माझ्या स्थळ बघतोय आम्ही. तर तुमचा बायोडाटा आणि फोटो पाठवता का? हां हां चालेल, पाठवतो. हां. आजा, काय म्हणली तुला? त्यांना म्हणलं बायोडाटा आणि फोटो पाठवा. ते पाठवतो म्हणले. आणि आपल्याला बी जेडीचा बायोडाटा आणि फोटो पाठवायला लागेल. अजून 2-4 नंबर आहेत. हां. या सगळ्यांना पण पाठवायचं. हा, पाठवा सगळ्यांना. मम्मी, ए मम्मी, काय ग जेडे? माझं बायोडेटा कुठे आहे ग? हाय की. हा, तो तेवढा अजिंक्यांना दे नंतर. आणि हा,
फोटो कुठला पाठवूया ग? हा, तो शीतलच्या सुपारीत नेसलेल्या साडीवरचा पाठवूया का? तो चांगला आहे. वैभव अजिंक्य, तुम्ही बघितलाय का तो फोटो? नाही. नाही? बरं थांबा, मी दाखवते. यो बघा, चांगला आहे का? हा, बर, मी पाठवते तुम्हाला. ठीक आहे. आणि तो फोटो आणि बायोडेटा तेवढा सगळ्यांना पाठवा. वय. जिजे, आता हिनं लग्न करायचं ठरवलंयस ना, तर आपण दोन्ही लग्न एकाच मांडवात करू. समाधान्या, अक्षी माझ्या मनातलं बोललास बघ. आपण असंच करूया. नाही, नाही म्हणजे? दोन्ही लग्न एकत्र नाहीत करायची. माझं लग्न अजिंक्यच्या आधीच झालं पाहिजे, म्हणजे मला त्यांच्या लग्नात मिरवता येईल. अगं पण एका पाठोपाठ लग्न कशी करायची? पप्पा, आता कसं करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. आता मी काय सांगणार ना तुम्हाला. पण अजिंक्यच्या आधी माझंच लग्न व्हायला पाहिजे. आता एका मांडवात लग्न करायचे नाहीत, मग करायचं काय? आजा, तुझं लग्न आपण आठवडाभर पुढे ढकललं तर चालेल का तुला? हा, तू म्हणशील तसं मला चालेल. अरे समाधान्या, लग्नानंतर त्याला वेळ नको का मिळायला? जीजे, मला कायच हरकत नाही, चालेल मला. ठीक आहे, आपण आठवडाभरानंतरचा मुहूर्त बघू. अरे पण आपण नुसतं बोलून काय करायचं? शीतलच्या घरात जाऊन सांगितलं पाहिजे. त्यांना पटतंय का बघ. होय, मी लोगोलत तिकडेच जातो. त्यांच्या घरात तर तयारी बी झाली असेल. पुष्पे, शर्ट आण माझा. शितले, म्हणलं होतं का नाही, अजिंक्यांना तुला इतक्या सहजासहजी मिळवू देणार नाही.